नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण युद्धाचे 11 दिवस झाल्यानंतर पहिल्या 12 तासातच खामेनींचा खात्मा केल्यानंतर शेकडो मिसाईल्स डागल्यानंतर अधिकृतपणे 1300 लोकांचा जीव घेतल्यानंतर अमेरिकेची या युद्धातली बेचैनी खरं तर कमी व्हायला पाहिजे होती, पण ती कमी होण्याच्या ऐवजी वाढत चाललेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांपूर्वी अमेरिकेत जी पत्रकार परिषद घेतली त्यातून या युद्धाची ताजी स्थिती बरीच स्पष्ट होते. हे युद्ध आता अमेरिकेच्या हातात राहिलेलं नाही आहे. ट्रम्प अमेरिकेमध्ये वेगवेगळी कारणं या युद्धाबद्दल आत्तापर्यंत सांगून मोकळे झालेले आहेत. आता ते अजून काही नवीन कारणं सांगू लागलेले आहेत आणि एकूणच इराणनं किती नाकात दम आणलेला आहे हे सुद्धा याच पत्रकार परिषदेमधून तुम्हाला कळेल. म्हणूनच या पत्रकार परिषदेतली काही मोजकी ठराविक विधानं जी तुम्ही आवर्जून ऐकायला हवीत याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाला असं सांगू बघत होते की इराण त्यांच्या मिसाईल आणि न्यूक्लिअर कार्यक्रमामुळं शक्तिशाली होत चाललेला होता आणि मिडल ईस्टमध्ये त्यांनी त्यांचं सगळा प्रभाव क्षेत्र निर्माण केलं असतं. इस्रायलवरती त्यांनी हल्ले केले असते आणि इस्रायलच्या अस्तित्वाला धोके निर्माण केले असते, म्हणून आम्ही हा हल्ला केलेला आहे. म्हणजे खरं तर जे जगभरातले युद्धाचे अभ्यासक आहेत ते हे सांगतात की आत्ता अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला कारण इराण सर्वात कमजोर स्थितीमध्ये होता. इराणनं पहिला हल्ला केला नाही इतकं उकसवून सुद्धा त्यांनी 3 वेळा अमेरिकेसोबत चर्चेच्या बैठका केल्या आणि अमेरिकेच्या सगळ्या अटी शर्ती मान्य करायला ते तयार होते. आणि आता डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की इराण उलटा आमच्यावरती हल्ला करणार होता, इस्रायलला बेचिराग करणार होता वगैरे वगैरे. आणि आंतरराष्ट्रीय सगळे नियम जे आहेत ते कसे धाब्यावर बसवले जात आहेत याच्या संदर्भातलं एक अत्यंत असंवेदनशील हास्यास्पद विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलं. ते असं सांगत होते की अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे आत्तापर्यंत इराणची 46 जहाजं बेचिराग केलेली आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की खरं तर हा आकडा ऐकल्यानंतर मी थोडासा अपसेट झालो. मी आमच्या लोकांना विचारलं की ही जी जहाजं तुम्ही बुडवलेली आहेत ती कुठल्या क्वालिटीची होती आणि जर चांगली होती जहाजं तर त्यांना आपण वापरू शकलो असतो, त्यांना तुम्ही किमान कॅप्चर करायचं, त्यांना बुडवलं कशाला. पण त्यांनी उत्तर मला दिलं की जहाज बुडवण्यामध्ये जास्त मजा येते. हो, हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे शब्द आहेत की जहाज बुडवण्यामध्ये जास्त मजा येते आणि त्यामुळं आम्ही ते काम चांगल्या पद्धतीनं केलं. जगाच्या युद्धाच्या इतिहासामध्ये सुद्धा आजवर अशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत. म्हणजे सागरी हल्ल्याचे जे नियम आहेत त्याच्यानुसार हल्ल्यानंतर एखाद्या युद्धनौकेवरती जे जखमी सैनिक असतात त्यांना मदत केली जाते. म्हणजे अगदी जर्मनीनं सुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा काही नाविक हल्ले केलेले होते तेव्हा हल्ला झाल्यानंतर त्यांना समुद्रात बुडवण्याच्या ऐवजी त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केलेले होते. इथं तर हे नाझीच्या पुढचे अवतार ठरू लागलेले आहेत. काय नेमके म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ऐका. The Navy is gone. It's all lying at the bottom of the ocean. 46 ships. Can you believe it? In fact, I got a little upset with our people. I said, "What quality of ship? Excellent, sir. Top of the line." I said, "Why did we just capture the ship? We could have used it. Why did we sink them?" They said, "It's more fun to sink them." I said, "That's a..." They like sinking them better. They say it's safer to sink them. I guess it's probably true. But इराणनं खरं तर 2 दिवसांपूर्वीच शरणागती पत्करायला पाहिजे होती. इतके हल्ले आम्ही त्यांच्यावरती केलेले आहेत, पण अजूनही ते शरणागती पत्करत नाही आहेत. हे सुद्धा याच पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणालेत ते पण ऐका. but everybody said the same thing. Make sure you win. We will. We've already won in many ways, but we haven't won enough. We go forward more determined than ever to achieve ultimate victory that will end this long-running danger once and for all. 47 years. It should have been done a long time ago. इराणचे जे ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आहे ते या युद्धामध्ये फार चर्चेमध्ये होतं. कमी किमतीची ही शाहीद ड्रोन जी आहेत ती अमेरिकेच्या नाकामध्ये दम आणतायत आणि त्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं की इराण हे सगळे ड्रोन नेमकं कुठं मॅन्युफॅक्चर करतं याची सगळ्या ठिकाणांची माहिती आमच्याकडे आहे आणि लवकरच त्या सगळ्या ठिकाणांना बेचिराग केलं जाईल.
काय म्हणतायत. drone and missile capabilities. Their drones are way down. Their drone manufacturing's been hit starting today. We know all of the places they manufacture the drones, and they're being hit one after another. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जी संपूर्ण जगाची तेलासंदर्भातली नाकेबंदी झालेली आहे त्याच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की आमच्या नेव्हल शिप्स त्या ठिकाणी तैनात आहेत आणि लवकरच या संदर्भात आम्ही तोडगा काढू. म्हणजे खरं तर अमेरिकन माध्यमांमध्ये सुद्धा आता या संदर्भातल्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत की डोनाल्ड ट्रम्प या समस्येवरती नेमकं उत्तर कसं शोधायचं याच्याबद्दल कन्फ्यूज आहेत. म्हणजे इकॉनॉमिकली हा सगळा प्रश्न हँडल करायचा की म्हणजे जोरकसपणे थेट हल्ले करून नेव्ही वापरून ही सगळी सामुद्रधुनी जी आहे होर्मुझची ती मोकळी करायची, याच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे आणि तेच कन्फ्युजन या पत्रकार परिषदेमध्ये दिसलं. Or anything, so the Strait of Hormuz is going to remain safe. We have a lot of Navy ships there. We have the best equipment in the world. युद्धाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हे छोटं ऑपरेशन असेल असं तुम्ही म्हणालेला होतात, पण आता हे युद्ध वाढत चाललेलं आहे. ते या आठवडाभरात संपेल का हा प्रश्न विचारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं उत्तर नाही असं होतं. Thank you, Mr. President. On Iran, you called it an excursion. You said it would be over soon. Are you thinking this week it will be over? Are No, you but talking soon. about days? I think soon. Okay, and with respect Very soon. आणि सगळ्यात मोठी अमेरिकेची लबाडी या युद्धामध्ये काय चालू आहे माहिती आहे? इराणच्या ज्या मिनाब शहरामध्ये एका शाळेवरती हल्ला झाला आणि 165 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यानं घेतला. त्याच्याबद्दल कुठलंही रिपोर्टिंग जे आहे ते तशा पद्धतीनं अमेरिकन किंवा वेस्टर्न मीडियामध्ये आपल्याला होताना दिसत नाही आहे. स्वतः ट्रम्पसुद्धा या संदर्भात अक्षरशः खोटं बोलत आहेत. म्हणजे आज जेव्हा त्यांना या सगळ्या संदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की केवळ टॉमहॉक मिसाईल तिथं सापडले म्हणून अमेरिकेनं तो हल्ला केलेला आहे असं म्हणता येणार नाही. इराणकडं सुद्धा ही टॉमहॉक क्षेपणास्त्र आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण काही इतर देशांना पाठवतो आणि त्यामुळं इतर देशांकडं सुद्धा ती असू शकतात. खरं तर अनेक अभ्यासकांनी हे सांगितलेलं आहे की ट्रम्प यांचा हा दावा चुकीचा आहे. टॉमहॉक ही क्षेपणास्त्र जी आहेत ती इराणमध्ये नाही आहेत आणि त्याच्यामध्ये मेड इन USA असा शिक्कासुद्धा त्या हल्ल्यामध्ये सापडलेला आहे. त्यामुळं शाळकरी मुलांच्यावरती हल्ले करून आपण आंतरराष्ट्रीय युद्धाचे नियम पायदळी तर तुडवलेले आहेत याची कसलीही फिकीर त्यांना वाटत नाही आहे. उलट ते अजून जास्तीत जास्त खोटं बोलतात. destroyed that Iranian girls' school. So will the U.S. accept any responsibility Well, I for that haven't strike? seen it, and I will say that the Tomahawk, which is one of the most powerful weapons around, is used by, is sold and used by other countries, you know that. And whether it's Iran, who also has some Tomahawks, I wish they had more, but whether it's Iran or somebody else, the fact that a Tomahawk is very generic, it's sold to other countries, but that's being investigated right now. ट्रम्प यांचं तेलाच्या किमती ज्या वाढत आहेत त्याच्या संदर्भातलं सुद्धा एक गमतीशीर विधान होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळी मी इराणवरती हल्ले करायचा निर्णय घेतला त्यावेळी या तेलाच्या किमती वाढणार याची मला कल्पना होती आणि अजून माझ्या कल्पने इतके माझ्या अपेक्षे इतके प्राइसेस जे आहेत ते वाढलेले नाही आहेत. अजूनही ते नियंत्रणामध्ये आहेत. Excursion that a lot of people wouldn't have done. I knew oil prices would go up if I did this, and they've gone up probably less than I thought they'd go up. आणि या पत्रकार परिषदेमधलं एक उदाहरण असं होतं की त्याच्यातनं आपण धडा घेतला पाहिजे की अमेरिकेच्या सत्ताधीशाला सुद्धा तिथले पत्रकार असे प्रश्न विचारतात. इराणमधल्या शाळेवरती जो हल्ला झाला त्याच्यावरती ट्रम्प यांचा दावा आहे की स्वतः इराणनंच सहानुभूती मिळवण्यासाठी हा हल्ला केलेला आहे. त्याच्यावरती एका पत्रकारानं ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारला की तुम्ही एकटेच असं विधान करणारे या जगामध्ये नेते का आहात, याच्याबद्दल बाकी कुणीच का बोलत नाही आहे. म्हणजे एखाद्या राष्ट्राध्यक्षांना हा असा थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यावरती ट्रम्प यांचं उत्तर काय होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की बिकॉज आय जस्ट डोंट नो इनफ अबाउट इट. म्हणजे या सगळ्या संदर्भात अजून इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होतं आहे. इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर काही गोष्टी पुढे येतील, पण आपण या सगळ्या प्रश्नाला उत्तर देतोय हे सुद्धा ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये दाखवलं.
You just suggested that Iran somehow got its hands on a tomahawk and bombed its own elementary school on the first day of the war. But you're the only person in your government saying this. Even your defense secretary wouldn't say that when he was asked, standing over your shoulder on your plane on Saturday. Why are you the only person saying this? Because I just don't know enough about it. I think it's something that I was told is under investigation, but tomahawks are used by others, as you know. Numerous other nations have tomahawks. They buy them from us. But I will certainly, whatever the report shows, I'm willing to live with that report. ज्युनियर खामेनी म्हणजे मोजताबा खामेनी यांचे निवड इराणचे सर्वोच्च नेते म्हणून झालेले आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला आणि ते आता तुमच्या टार्गेटवरती असणार आहेत का याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिलं नाही, पण सोबतच त्यांनी त्याची शक्यता सुद्धा नाकारलेली नाही. You have called him an unacceptable choice. So does he have a target on his back? And how can you say I that- don't want to say whether or not he does because that would be inappropriate. But hey, look, I had a target on my back because, as you people wrote pretty well, they caught the assassin that was after me. So we just got them first, but they caught the assassin. They have him now in custody that was after me. So डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या बद्दल किती गोंधळलेले आहेत हे एका प्रश्नातनं स्पष्ट होतं. ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारलेला होता की यू सेड द वॉर इज व्हेरी कम्प्लीट बट युअर डिफेन्स सेक्रेटरी सेज दिस इज जस्ट द बिगिनिंग सो विच इज इट. त्याच्यावरती ट्रम्प असं म्हणतात की यू कुड से बोथ. म्हणजे दोन्ही बाजूंनी खरं तर या युद्धाचा आता शेवट नेमका कसा होणार, म्हणजे इस्रायलला साहजिक आहे की इराण पूर्णपणे बेचिराख हवा आहे, रिजिम आपल्या पसंतीनुसार हवी आहे, पण आता अमेरिकेचा तो इंटरेस्ट राहिलेला आहे का, कुठल्या गोष्टींवरती हे सीजफायर होणार याच्यावरती सुद्धा आता सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी हे सांगितलेलं आहे की चायना, फ्रान्स आणि रशिया यांनी इराणकडं सीजफायर संदर्भात विनंती केलेली आहे, काहीतरी तोडगा काढा असं म्हटलेलं आहे. पण हा तोडगा आता कुठल्या पॉईंटवरती निघणार हे मात्र आपल्याला माहिती नाही आहे. पण एकूणच डोनाल्ड ट्रम्प किती गोंधळलेले आहेत आणि या युद्धाची दिशा अजून काय असणार आहे. 4 आठवड्यामध्ये हे युद्ध संपेल असा दावा सुरुवातीला ट्रम्प करत होते, त्याच्यावरती सुद्धा ते आता ठाम दिसत नाही आहेत आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्या या संभ्रमाबद्दल बरेच वेगवेगळे पोल्समधून हे दिसायला लागले की अमेरिकन लोकांची नाराजी या युद्धावरनं वाढत चाललेली आहे. त्यामुळं या पत्रकार परिषदेतनं तुम्हाला कळलं असेल की कुठल्या आंतरराष्ट्रीय सगळ्या व्यवहारामध्ये आपण सध्या वावरतो आहोत आणि हे सगळं वर्तमान जे आहे ते किती म्हणजे आपण जितकं गांभीर्यानं घेत होतो तितकं ते राहिलेलं आहे का. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पत्रकार परिषदेबद्दल तुमची कमेंट नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.